आळेफाटा इथे जर आपण घर शोधत असाल तर आपल्यासाठी सर्वोत्तम पर्याय आहे नेस्ट इन पार्क. आळेफाटा बस स्थानकापासून हाकेच्या अंतरावरती असणारा हा प्रोजेक्ट आहे. या प्रोजेक्टचं काम सध्या प्रगतीपथावरती आहे. अधिक माहिती आपण या प्रोजेक्टची जाणून घेणार आहोत. काय सांगाल, नेस्ट इन पार्क नेमकं काय आहे, या ठिकाणी किती शॉप्स आहेत, किती फ्लॅट्स आहेत आणि काय एकूण या नेस्ट इन पार्कची खासियत आपली? आपलं सध्या हे प्रोजेक्ट 2.5 एकरमध्ये सुरू आहे. यात हे फेज 1चं काम सुरू आहे. त्यात टोटल 98 फ्लॅट आहे. त्याच्यापैकी आपले 15 व्यावसायिक शॉप आणि बाकी फ्लॅट आहे. खाली प्रत्येकाला संपूर्ण कवर पार्किंग असणार आहे. आणि हे 2.5 एकरमधलं आता फेज 1चं काम सुरू आहे. अगदी बस स्टँडच्या जवळच आहे. हा जो काम आहे या कामाची गुणवत्ता कशी असते, काय कशी राखली जाते गुणवत्ता? गुणवत्तेचा विषय झाला तर आपल्याकडे साईडवर प्रथमतः चेकिंग लॅब आहे. त्यात आलेले मटेरियल हे आपण चेक करतो. ते योग्य असेल तरच साईड वापरला जातो. मटेरियलमध्ये कुठल्याही प्रकारचे नाही आपल्या मतलब जवळच्या माणसाकडून घेणे, ते पूर्ण खात्रीशीर कसे आहे काय आहे ते चेक करून मगच वापरलं जातं आपल्याला. हा जो शेजारी एक प्लांट दिसतोय माझ्या बाजूला, हा नेमकं कशाचा प्लांट आहे आणि याच्यामध्ये काय प्रोसेस होते, काय कशासाठी आणलेला आहे? हा जो प्लांट आहे हा RMC प्लांट आहे, रेडी मिक्स सिमेंट कॉन्क्रीट प्लांट. यात आपण जे मिक्सचर बनवतो, कॉन्क्रीट बनवतो, ते संपूर्ण प्रॉपर मिक्स होण्यासाठी त्याचा वापर केला जातो. समजा आता हे सुरू आहे गँग वगैरे बोलून ते करतात, हात गँगने भरतात स्लॅब. पण इथे आपण याच्यावर सिमेंट वगैरे प्रॉपर जी क्वांटिटी हवी तीच घेतो. खडी वगैरे जी क्वांटिटी आहे तीच घेतो. क्रश सँड जी क्वांटिटी आहे तीच घेतो. त्याच्यामुळे तो माल प्रॉपर बनतो आणि साईडची म्हणजे जे बनवलं जातं ते पण क्वालिटीमध्ये बनलं जातं. एकूण हा किती मजली प्रकल्प असणार आहे आणि ग्राहकांना आपण सुविधा याच्यामध्ये काय काय देणार आहे? आता टोटल प्रोजेक्ट हा 7 फ्लोअरचा आहे. बेसमेंट, ग्राउंड प्लस वरती 7 रेसिडेन्शियल फ्लॅट असणार सगळं राहण्यासाठी रहिवासी. त्यात पुढे 15 शॉप. खाली प्रत्येकाला सेपरेट कवर पार्किंग असणार आहे. त्या पार्किंगमध्ये तुम्हाला EV चार्जिंग पॉईंट दिला जातो आहे. कारण की आजकाल गार्डन वगैरे कोणी पण देतं, पण स्वतंत्र पार्किंगवरून आपल्या इथं सध्या प्रॉब्लेम होतात ते खूप. त्यामुळे इथं आपण ग्राहकाला प्रत्येकाला कंपल्सरी पार्किंग दिलेलंच आहे. आणि हे स्टँडपासून जवळ असल्यामुळं पूर्ण हाकेच्या अंतरावर एकदम पार्किंग वगैरे लागतंच इथं. आणि रात्रीच्या वेळी अपरात्री वगैरे आलं तरी ग्राहकांना सोयीस्कर आहे. हाकेच्या अंतरामुळं असल्यामुळं जवळ येण्यासाठी सोयीस्कर आहे. इथं पूर्ण CCTV खायचं असणार. प्रत्येक डोअरला व्हिडिओ डोअरबेल असणार. समजा कोणी पाहुणे आले तुमच्याकडे उद्या तर ते तुमचेच आहेत का नाही हे खात्री करून मगच त्यांना आतमध्ये सोडलं जाणार. जेव्हा तुमच्याकडून आतमध्ये फ्लॅटमधून ओके जाईल तेव्हाच त्यांना आतमध्ये घेतलं जाणार गेटमधून. तसं त्यांना आतमध्ये एंट्री भेटत नाही, ती पण सोय केली आहे. आणि मेंटेनन्सची गोष्ट झाली तर हे तुम्हाला तुमचं घर सोडून बाकीचा कोणताच जे कॉमन लाईट वगैरे त्याचा कोणताच मेंटेनन्स येणार नाही. कारण की पूर्ण बाहेरची जी कॉमन लाईट आहे ती आपली सोलर पॅनेलवर चालणार आहे. त्याच्यामुळे तो एक प्रश्न झाला. आणि आपलं पाण्याची सुविधा, आता सध्या पाणी खूप कमी प्रमाणात वापरलं जातं इथं साईडवर, पण लोकांना प्यायला पाणी वगैरे नाही. तर पाणी तर 24 तास ग्राहकांना दिलं जाणार आहे. त्याच्यामुळे तो पण पाण्याचा प्रॉब्लेम नाही, काही सगळ्यांना पाणी भेटणारच आहे. जे काम केलं जातं याची आपण कशी काळजी घेतली जाते, काय गुणवत्तेने कसं सगळं काम सध्या होतं आहे? आपण हे कॉलम वगैरे केले तर याला प्लॅस्टिक पॉलिथिननी रॅप करून घेतो, जेणेकरून पाण्याचा वापर कमी आणि त्याचं पाणी मारायचं जे प्रमाण आहे ते काय मेंटेन राहतं, जेणेकरून पाणी परत नाही मारत तरी पाण्याची वाफ होते सूर्यप्रकाशामुळे. तर ते रॅपिंग केल्यामुळं त्याची वाफ होत नाही. कॉलमची एक योग्यरित्या गुणवत्ता वाढते. त्या कॉलमची आत्ता गुणवत्ता जरी चेक केली तर ती एकदम परफेक्ट निघणार आहे. आपला प्रोजेक्ट भले 7 मजल्याचा असो, पण हा प्रोजेक्टचे जे कॉलम वगैरे आहेत हे खालचे कॉलम आत्ता पण चेक केले तर ते 14 मजल्याच्या कॅपेबल एवढे त्याची ताकद आहे, स्ट्रेंथ आहे. आणि अजून एक आपला लिफ्ट वगैरे येते. हे लिफ्टचं जे पाहता तुम्ही आजूबाजूला लिफ्टचं साईज वगैरे प्रॉब्लेम असं तसं, किंवा एखादं कोणी नवीन कुटुंब स्थायिक होणार असेल, इकडं शिफ्ट होणार असेल तर त्यांना मटेरियल वगैरे वरती जिन्याने वगैरे 7 फ्लोअरपर्यंत जाणं अवघड जातं. तर आपली ही जी लिफ्ट आहे ती पूर्णपणे स्ट्रेचर लिफ्ट आहे. भरपूर मोठ्या प्रमाणात तिची साईज वगैरे लिफ्टची आहे. त्याच्यामुळे तुम्हाला वन टाईम आहे तसं किंवा आजारी पेशंट वगैरे खाली वर करण्यासाठी ते ठीक योग्य आहे लिफ्ट आपली ही. याच्या मशिनरी आपण सध्या वापरताय, याचा काय वापर केला जातो, कसा वापर केला जातो, कशासाठी वापरल्या जातं? त्या साईटवर जेव्हा कॉन्क्रीटचं काम सुरू असेल तेव्हा आपण हे जे क्यूब आहेत हे क्यूब त्या कॉन्क्रीटच्या मटेरियलने भरतो. ते 7 दिवस, 21 दिवस, 28 दिवस याप्रमाणे सेट होऊन देतो. ते सेट झाल्यानंतर ते खोलून व्यवस्थित त्याच्यावर सेट करून हे ब्रेक करतो आपण. त्याची किती ताकद होतात, ते किती स्ट्रेंथ ब्रेक होतात हे आपण चेक करतो. त्याच्यामुळे आपल्याला त्या साईडची त्या कॉलमची एक स्ट्रेंथ समजते, किती कॅपेबल आहे हा स्ट्रेंथ हे समजून येतं. आणि समजा कधी कधी पावसाळा वगैरे सुरू आहे, क्रश सँड वगैरे ओली, त्याच्यामुळे आपल्याला परफेक्ट वगैरे भेटत नाही ना, पाण्याचं प्रमाण जास्त कमी जास्त होतं. त्याच्यामुळे आपण हे ओव्हनमध्ये ना ते हीट करून मग त्याचं
चेकिंग वगैरे करतो. हे आता काही क्रशरवर क्रश सँड ऑर्डर केली तर त्याच्यात खड्यांचं प्रमाण कमी जास्त असतं, त्यात कधी कधी डस्ट जास्त असते, धुळीचं प्रमाण जास्त असतं. मग यातून ते धुळीचं प्रमाण वगैरे किती आहे ते स्लीव ॲनालिसिस करून आपण धूळ बाजूला करून ते प्रॉपर वगैरे किती येतात ते चेक केलं जातं. हे जे आता आपण क्यूब टेस्टिंग करतो आहे हे क्यूब 7 दिवसाचे आहे. हा क्यूब आपण इथं ठेवल्यानंतर तो क्यूब 354 किलोन्यूटन लोड दिल्यावर मग तो ब्रेक झालेला आहे. मग त्याच्यामुळे आपल्याला ते हे कॉलमचे क्यूब आहेत, ते कॉलमची ताकद काय, स्ट्रेंथ किती आहे हे ते ह्या गोष्टीमुळे आपल्याला समजलं. त्याच्यामुळे लॅबचं तिथं फायदेशीर ठरतं. प्रकल्पाची साईट व्हिजिट करण्यासाठी नेमकं लोकेशन काय आहेत आपलं सध्या आता बुकिंग सुरू आहे. बुकिंगसाठी जर कोणाला यायचं असेल तर आळेफाटा ST स्टँड समाधान हॉटेलच्या पाठीमागे. आपला कॉन्टॅक्ट नंबर आहे 91 14 59 41 45, 91 14 59 31 45.